तर आत्ता मी सध्या आहे स्विगीच्या पार्ट टाईम डिलिव्हरीला. मी आत्ता आलो आहे कॅफे डिलाईट हॉटेलमध्ये. तर पाहू शकताय तुम्ही, खूप वेळ झाला इथे थांबून, अजून ऑर्डर भेटेना. वाट बघायला आलो आहे. आजच्या दिवसाचं जे ऑर्डर टार्गेट आहे ते म्हणजे जवळपास 7पर्यंत मी काम करेन. जेवढं ऑर्डर होतील तेवढं होतील. 7 ते म्हणजे जवळपास बघा 10 ऑर्डर, किमान 10 ऑर्डर तरी मारेन. मग इन्सेंटिव्ह काय भेटेल ते भेटेल. ओके, तर कंटिन्यू करू. त्याच्यानंतर अजून कस्टमरचा ॲड्रेस कुठं काय पडणार आहे किंवा कुठं काय भेटतंय ते तर काय अजून माहीत नाही. बघू काय होतं ते. ही आता आपली पहिली ऑर्डर भेटली. आता जातो आम्ही. पहिलं पिकअप आणि ती आपली गाडी. कंटिन्यू. डन विथ फर्स्ट ऑर्डर. एका अपार्टमेंटमध्ये होतं. आता जस्ट देऊन आलो इकडे पार्किंगला वगैरे. बघूया नेक्स्ट ऑर्डर. आता हे नेक्स्ट ऑर्डर पडले आहे तर इन्स्टामार्टला, स्विगीचं इन्स्टामार्ट म्हणजे जसं झोमॅटोचं ब्लिंकिट असतं तसं. आता ही जी साईट आहे की नाही, तर ही आधी मंगल कार्यालय असत होतं. नाही तुम्ही पाहू शकता इकडे एक मंगल कार्यालय आहे. आणि इथल्या मालकांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपलं डोकं लावलं. जे मंगल कार्यालय होतं तर त्याला स्विगीचं हे करून दिलं, म्हणजे इथनं पण इन्कम. तर आता मी इन्स्टामार्टमध्ये जातो आहे आणि नेक्स्ट ऑर्डर पिक करतो आहे. आता ही नेक्स्ट ऑर्डर आल्या इन्स्टामार्टमधनं. पुढं चाललो आहे आता कस्टमरच्या ॲड्रेसकडं. ते इन्स्टामार्ट. बघूया नेक्स्ट काय होतं ते पुढं. चाल्या ना, पहिली जी इन्स्टामार्टची डिलिव्हरी होती तेवढं खास फायद्यातनं पळवला मला. नादच करायचं नाही. अजून हे कच्चाचा रोड फिरायला आला आहे भाऊ म्हणून. अजून मेन रोडला जायचं आहे. बघा मेन रोडचा काही विषयच नाही. हे असल्या डिलिव्हरीतलं पण जायला लागतं. असं पण दिवस असतात मित्रांनो. हे नेक्स्ट ऑर्डर आहे प्रथमेश रोल हाऊसमध्ये. तर मॅक्झिमम ऑर्डर इथंच असतात. जास्तीत जास्त ऑर्डर डिले होते फूड, पण ऑर्डर तिथं एक नंबर असतात, कंटिन्यूच्या कंटिन्यू. तर हे आता इथून थोडं लांब आहे. बघू मग आता नेक्स्ट ऑर्डर कसं काय जातं. जस्ट आत्ता ही नेक्स्ट ऑर्डर संपली. प्रथमेश रोल हाऊसमधून आणलेली. चांगलं म्हणजे तिथं ऑर्डर करत होतं. आता मी आहे हे तळेगाव चाकण रोडवरती, हे मेन रोड. आणि माझी डिलिव्हरी होती इथं ते बिअर शॉप. इकडे बघू नका, तिथं आज दुर्गा हाईट्स म्हणून आहे आणि इकडे दुकानाचं कामकाज वगैरे चालू आहे. तर ही आपली गाडी चालू आहे ऑर्डर. आता म्हणजे बऱ्यापैकी चांगलं पडत आहे. बघू का कधी पण कंटिन्यू करतील. तळेगाववरनं वडगाववर ही ऑर्डर होती. जवळपास 5 किलोमीटरच्या वर काहीतरी होते. तर मी आता झालो आहे आउट ऑफ द झोन. तर काय होतं की स्विगीमध्ये कसं आहे, एका झोनमध्ये आता तळेगाव हे एक झोन झालं, बरोबर आहे, तळेगाव दाभाडे. तर त्याच्या आउट ऑफ द झोन आलो आहे, म्हणजे त्या एरियाच्या बाहेर. तर मला परत आता त्याच झोनमध्ये जायला लागणार. आता विषय असा आहे की बाबा आता एवढं लांब आलो आहे म्हटल्यावर स्विगी काय करते, रिटर्न ऑर्डर म्हणजे इथल्या जवळपास कुठं तर रिटर्न जर ऑर्डर असलं तर ते रिटर्न ऑर्डर प्लॅन करते. समजा जर ते रिटर्न ऑर्डर नसलं कुठलं, म्हणजे मोस्टली कसं नसतंयच, त्याच्यात म्हणजे तुम्हाला एक 10,000 रुपये काहीतरी कॉम्पन्सेशन देते. म्हणजे तुम्ही आउट ऑफ द झोनात आणि तुम्हाला एक रिटर्न ऑर्डर भेटल्यामुळं म्हणजे एक थोडक्यात काय एक ॲडिशनल बोनस पॉईंट असल्याकडं. ओके, तर मला परत आता तळेगाव दाभाडमध्ये जायला लागणार, जसं मी या रूटनं आलो आहे तसंच. ओके, तर बघूया नेक्स्ट अपडेटमध्ये. आता नेक्स्ट पिकअप आहे इटली टू मधून. हे आहे रेस्टॉरंट, एक नंबर आहे बसण्याचं सिटिंग वगैरे. आता इथनं ऑर्डर पिकअप करून बघूया आम्हाला कुठून होतं. बिल्डिंग पण मोठं आहे. हा मेन रोड जातो, तो हायवेला जातो. बघू काय एवढं सगळं ऑर्डर आहे. 3 आणि खाली 2-3 आयटम आहेत. तर ते सगळं आपल्याला न्यायचं आहे. वरचं काय नाही सोडा, तेवढं काय गाडीच्या पाठीमागच बसणार आहे. आणि हे आपला रथ. आत्ता हेच इटली टू इट्स मधलं एक ऑर्डर फिनिश केलो. जरासं थोडंसं आत होतं ते, पण परफेक्ट डिलिव्हर झालं. आता बघूया नेक्स्ट ऑर्डर कुठली भेटते. नेक्स्ट ऑर्डर ही भेटल्या इन्स्टामार्टमधनं. हे इन्स्टामार्टचं स्टोअर आहे. तर इथं विषय असा आहे की बाबा आता झोमॅटोमध्ये कसं, एक तर तुम्ही फूड डिलिव्हरी करत असाल तर स्पेशली तुम्हाला ब्लिंकिटला ते म्हणजे मी ॲड करत नाही. ओके, पण तुम्हाला कसं ते फूड डिलिव्हरीमध्ये तुम्हाला रेस्टॉरंटमधूनच घ्यायला लागते. पण स्विगीमध्ये तसं नाही, जिथं कमी पडेल तिथं म्हणजे ते तुम्हाला फूड डिलिव्हरीसुद्धा करावं लागतील. आणि ज्यावेळी ऑर्डर नसतं आहे
तर त्या टायमाला तुम्हाला इन्स्टामार्टमध्ये पण काम करावं लागेल. म्हणजे तुम्हाला म्हणजे असं बसून नाही राहावं लागणार, बरोबर आहे. हां, आता मान्य आहे की झोमॅटोपेक्षा इथं तुम्हाला ऑर्डर कमी भेटतील, पण ॲटलिस्ट तुम्हाला इन्स्टामार्टमध्ये पण इथं काम करण्याचे चान्स मिळेल. ओके, तर आता मी चाललो आहे राईडवर. एक 12 मिनटाचं हे राईड आहे. ओके, करूया कंटिन्यू. हे इन्स्टामार्टचं स्टोअर आणि आता मी लेफ्ट करतो. तर आता नेक्स्ट ऑर्डर पडल्या तळेगावात असणाऱ्या एकमेव मॅकडीची. हे मॅकडीचं ऑफिस आहे, सॉरी शॉप आहे. तर बऱ्यापैकी म्हणजे आता तर नाही, पण संध्याकाळी जास्त गर्दी. आणि ही आता ऑर्डर पडल्या जवळपास 4 ते 5 किलोमीटर ही ऑर्डर असणार आहे. हे बाकीचं ते झुडिओ वगैरे आहे इथं, पण आता वेळेअभावी मी घेऊ शकत नाही, तर इथून पुढं कंटिन्यू करूया ही ऑर्डर. मॅकडीचं ऑर्डर कंप्लीट करून अजून एका अपार्टमेंटमध्ये आलो आता लिफ्टमधून वर जाणार. हे ऑर्डर आहे 7th फ्लोअरला. आता हाय लिफ्टमध्ये होऊ शकता तुम्ही. जरा आलं वैताग. बघूया या बॅटरीची चार्जिंग किती वेळ टिकते त्याच्यावर ऑर्डर कंप्लीट करून मग बघायचं काय होतं ते. तर जवळपास आत्ता 7-7:30 वाजल्यात, 7:30 वाजल्यात काहीतरी. आणि आपले 14 ते 15 ऑर्डर आत्ता सध्या कंप्लीट झाल्यात. तर विषय असा आहे की दुपार 1:30 वाजल्यापासून करला होतो आहे. त्यावेळी 75% काहीतरी बॅटरी होती आणि आता सध्या 28% काहीतरी आहे. अजून एक म्हणजे 20% बॅटरी, म्हणजे जवळपास 8-8:30पर्यंत जाते. तर त्याच्यानंतर मी स्टॉप करणार आहे. टोटल ऑर्डर म्हणजे इन्कम म्हटलं तर दिवसाला जेवढा एक लेबर कमवतो आहे तेवढं पण होत नाही. पण हां, पेट्रोल तर तेलाचं तर निघतं आहे बाबा, तेवढं तर विषय म्हणतो. म्हणजे जसं जसं तुम्ही स्विगी म्हणा किंवा झोमॅटो म्हणा यामध्ये जॉईन झाला असाल तर त्यानंतर कसं सुरुवातीला ते खूप चांगलं तुम्हाला पैसे देणार, पण त्याच्यानंतर काय विषय होतोय, जसं तुम्ही जुनं होत जाचिला तर तसं तुम्हाला ते इन्सेंटिव्ह म्हणा किंवा जो अलाउन्स असतोय, सर्च पे वगैरे असतंय तिथं, तर ते तुम्हाला तिथं कमी करत जाणार. ओके, तर हा एक विषय आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला खूप चांगलं वाटणार की तुम्हाला एवढं एका दिवसात 1000 रुपये, 1200, 2000, 2500 रुपये मिळाले. माझ्या एका मित्रानं 2500 रुपये सुद्धा काढला एका दिवसात. तर ते सुरुवातीला पॉसिबल आहे, पण त्याच्यानंतर काय होतंय, जसं जसं तुम्ही जुनं होत जाचला तर तसं ते तुम्हाला म्हणजे व्हॅलिड राहणार नाही. तुम्हाला पर ऑर्डर 20 ते 25 रुपयाच्या आतच तुम्हाला भेटणार. एकदम लॉंग रूट जरी असला तर तुम्ही 40 ते 50च्या वर जाणार नाही. एकदम लॉंग रूटचं बोलतो. तर हे एक ड्रॉबॅक आहे दोन्ही ह्याच्यात, स्विगीमध्ये पण आणि